नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक 13वे त्यातील समास 8वा ज्याचं की शीर्षक आहे कर्ता निरूपण ह्याचे वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमत दासबोध दशक 13वे समास 8वा कर्ता निरूपण. परमार्थामधील एक मोठा महत्वाचा प्रश्न श्री समर्थांनी येथे उपस्थित केला आहे. तो असा: या विचित्र विश्वाकडे सहज नजर टाकली तर विचारी माणसाचे मन आश्चर्याने भरून जाते. पण आपला विचार स्थल, काल व निमित्त यांच्या आधाराने चालतो. म्हणून लगेच मनात असा प्रश्न येतो की या विश्वाचा कर्ता कोण? विश्वाचा खरा कर्ता कोण? किंवा विश्वाला कोणी कर्ता आहे किंवा नाही? या प्रश्नांची उत्तरे फक्त ब्रह्मज्ञानी पुरुषासच माहीत असतात. तरी पण प्रत्येक सामान्य माणूस आपापल्या कल्पनेनुसार विश्वाचा कर्ता कोण हे ठासून सांगतो. अशा अनेक मतांचा उल्लेख करून मग श्री समर्थ सांगतात की कर्त्याचा शोध घेण्यासाठी जरा निराळ्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. व्यवहारात तर असे आढळते की कर्ता जे जे निर्माण करतो ते सारे कर्त्याच्या नंतर अस्तित्वात येते. निर्माता आधी आणि निर्मित वस्तू नंतर, असा या दृश्य जगातील स्पष्ट नियम आहे. हा नियम दृश्य विश्वाला लावला तर काय आढळते पहा. ही सारी सृष्टी पंचभूतिक आहे. ब्रह्मादिक झाडून सारे देव पंचभूतिक आहेत. याचा अर्थ असा की पंचभूते आधी आणि नंतर त्यांच्यापासून हे सगळे देव झाले. म्हणून ब्रह्मादिक देवांच्याकडे या विश्वाचे कर्तेपण जाऊ शकत नाही. विश्व पंचभूतिक आहे, तेव्हा पंचभूते ज्याने निर्माण केली तो खरा कर्ता असला पाहिजे. पंचभूते मूळ मायेत गोठलेली असतात. म्हणून पंचभूतांचा कर्ता शोधण्यास मूळ मायेच्या पलीकडे जाणे अवश्य आहे. मूळ मायेच्या पलीकडे गेले तर केवळ निर्गुण ब्रह्मस्वरूप शिल्लक होते. पण निर्गुणाच्या ठिकाणी केवळपणाशिवाय दुसरे काहीच नसल्यामुळे तेथे कर्तेपण नाही. येथे अशी अडचण येते की निर्गुण सर्व कल्पनांच्या अतीत म्हणूनही तेथे कर्तेपण नाही, तर सगुण झालेल्या किंवा निर्मित वस्तूमध्ये मोडते म्हणून तेथे कर्तेपण नाही. मग विश्वाचा कर्ता कोण? या प्रश्नाचा निकाल कसा लावायचा हा नवीन प्रश्न निर्माण होतो. त्याला मात्र श्री समर्थांनी उत्तर दिले आहे. त्यांचे म्हणणे असे की कर्ता कोण हा प्रश्न विचारणेच बरोबर नाही. कारण प्रश्न विचारणारा विश्व संपूर्ण खरे आहे असे धरून चालतो, म्हणून तो अज्ञानी आहे. कार्यकारणभाव ही मानवी बुद्धीची उपाधी आहे, मर्यादा आहे. मानवी बुद्धी जोपर्यंत दृश्य व निर्मित वस्तूंचा विचार स्थलकालांच्या चौकटीत करते तोपर्यंत कार्यकारणभाव सार्थ राहतो. परंतु विश्वाचे कारण शोधण्यास स्थल व काल दोन्ही कल्पनांच्या पलीकडे जावे लागते. तेथे कार्यकारणभाव व्यर्थ होतो. ब्रह्मज्ञानी पुरुष दृश्य विश्वाच्या पलीकडे पोहोचतो. तेथून बघितले असता दृश्य विश्व त्याला लटके दिसते. जे नाहीच नाही त्यास कारण कसे असणार? या दृष्टीने या सृष्टीला कोणी करता नाही. तरी पण हे दृश्य विश्व हा काय प्रकार आहे असा प्रश्न राहतोच. चला तर मग आता ओवी वाचनाला आपण सुरुवात करूया. श्री शंकराचार्यांचे आजे गुरु श्री गौडपादाचार्य मांडुक्य कारिकांच्या आगम प्रकरणात या प्रश्नाचे जे उत्तर देतात तेच उत्तर श्री समर्थांनी येथे दिले आहे. श्री गौडपाद म्हणतात की सृष्टीच्या बाबतीत पुढील निरनिराळी मते आढळतात. 1. आपले ऐश्वर्य प्रगट करण्यासाठी ईश्वराने सृष्टी निर्माण केली. 2. सृष्टी ही मायामय आहे, स्वप्नासारखी आहे. 3. ईश्वर सत्यसंकल्प आहे, त्याच्या संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली. 4. काल ही सृष्टी निर्माण करतो. 5. सृष्टी भोगासाठी आहे. 6. सृष्टी क्रीडेसाठी आहे. या 6ही कारणात दोष आहेत, त्यापैकी एकही कारण निर्दोष नाही. मग अखेर ही सृष्टी आहे तरी काय? श्री गौडपाद उत्तर देतात
देवसैश्य स्वभावोयम आप्त कामस्य का स्पृहा. हा देवाचा स्वभाव आहे. श्री समर्थ सांगतात, लटिक्याचा करता कोण हे पुसणेची अप्रमाण, म्हणून हेची प्रमाण जे स्वभावेची झाले. सर्वांना प्रकाशित करणे हा ब्रह्माचा स्वभाव आहे. तेच आपल्या स्वतःला पाहते. चला आता मग ओवी वाचनाला आपण सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध, दशक 13वे, समास 8वा, कर्ता निरूपण. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता म्हणे वक्तयासी, कोण करता निश्चयेसी, सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले. श्रोत्यांचा वक्त्याला प्रश्न असा, श्रोत्यांनी वक्त्याला असा प्रश्न केला की ही सगळी सृष्टी आणि ब्रह्मांड कोणी रचले, निश्चितपणे यांचा करता कोण आहे. तव बोलिले सभानायक, जे बोलिके एकाहून एक, या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर ऐकावे. तेव्हा सभेमधील एकाहून एक हुशार असे सभासद पुढे सरसावले आणि आपापल्या मताने उत्तर देऊ लागले. त्या उत्तराचे कौतुक श्रोत्यांनी सादर होऊन ऐकावे. यानंतर सभासदांनी सांगितलेली कर्त्यांची लांब यादी दिलेली आहे. एक म्हणती करता देव, एक म्हणती कोण देव, आपुलाला अभिप्राव बोलते झाले. एक म्हणाला की देव करता आहे. त्यावर दुसऱ्याने विचारले की हा देव कोण आहे. प्रत्येकाने आपापले मत सांगितले. उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थे बोलती स्पष्ट, आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी. ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे ज्याने त्याने उत्तम मध्यम आणि कनिष्ठ देवांना कर्तेपण दिले. प्रत्येकाला आपापली उपास्य देवता श्रेष्ठ वाटते, ही जनरीतच आहे. कोणी एक ऐसे म्हणती करता देव मंगलमूर्ती, एक म्हणती सरस्वती सर्व करी. कोणी असे म्हणतात की मंगलमूर्ती म्हणजे गणपती हा करता आहे, तर कोणी म्हणतात की सरस्वती सर्व करते. एक म्हणती करता भैरव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती बिरे देव, एक म्हणती भगवती. कोणी म्हणतात की भैरव किंवा खंडेराव किंवा बीरदेव किंवा भगवती. एक म्हणती नरहरी, एक म्हणती बनशंकरी, एक म्हणती सर्व करी नारायणू. किंवा नरहरी किंवा बनशंकरी किंवा नारायण सर्व काही करतो. एक म्हणती श्रीराम करता, एक म्हणती श्रीकृष्ण करता, एक म्हणती भगवंत करता केशवराज. कोणी म्हणतात की श्रीराम किंवा श्रीकृष्ण किंवा केशवराज भगवंत. एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग सर्व करी. किंवा पांडुरंग किंवा श्रीरंग किंवा झोटिंग सर्व काही करतो. एक म्हणती मुंजा करता, एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती अग्न करता सकळ काही. कोणी म्हणतात की मुंजा किंवा सूर्य किंवा अग्नी. एक म्हणती लक्ष्मी करी, एक म्हणती मारुती करी, एक म्हणती धरत्री करी सर्व काही. किंवा लक्ष्मी किंवा मारुती किंवा पृथ्वी. एक म्हणती तुकाई, एक म्हणती यमाई, एक म्हणती सटवाई सर्व करी. किंवा तुकाई किंवा यमाई किंवा सटवाई सर्व काही करते. एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, एक म्हणती परमात्मा करता एकची आहे. कोणी म्हणतात की भार्गव किंवा वामन परमात्मा तेवढा एकच करता आहे. एक म्हणती विरणा करता, एक म्हणती बसवणा करता, एक म्हणती रेवणा करता सर्व काही. कोणी म्हणतात की विरण्णा किंवा बसवण्णा किंवा रेवण्णा. कोणी म्हणती रवया करता, एक म्हणती स्वामी कार्तिक करता, एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही. किंवा रवनाथ किंवा कार्तिक स्वामी किंवा व्यंकटेश. किंवा एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता वोढ्या जगन्नाथ. गुरु किंवा दत्त किंवा वोढ्या जगन्नाथ मुख्य करता आहे. एक म्हणती ब्रह्मा करता, एक म्हणती विष्णू करता, एक म्हणती महेश करता निश्चयेसी. कोणी म्हणतात की ब्रह्मा किंवा विष्णू किंवा महेश निश्चयाने करता आहे. एक म्हणती प्रजन्य करता, एक म्हणती वायो करता, एक म्हणती करुण अकर्ता निर्गुण देव. कोणी म्हणतात की
पर्जन्य किंवा वायू करता आहे, कोणी म्हणतात की निर्गुण देव सर्व करून अकर्ता आहे. एक म्हणती माया करी, एक म्हणती जीव करी, एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योग. कोणी म्हणतात माया किंवा जीव किंवा प्रारब्ध योग सर्व काही करतो. एक म्हणती प्रयत्न करी, एक म्हणती स्वभाव करी, एक म्हणती कोण करी कोण जाणे. कोणी म्हणतात की प्रयत्न किंवा स्वभाव सर्व काही करतो, तर कोणी म्हणतात की हे सर्व कोण करतो कोण जाणे. ऐसा कर्त्याचा विचार पुसता भरला बाजार, आता कोणाचे उत्तर खरे मानावे. या सृष्टीचा करता कोण हा प्रश्न विचारल्यावर असा उत्तरांचा बाजार भरला. आता यात कोणाचे उत्तर खरे मानायचे सांगा. जेही जो देव मानिला करता म्हणती तयाला, ऐसा लोकांचा गलबला ओसरेना. जो ज्या देवाला मानतो त्याला तो करता म्हणतो. अनेक देवांना मानणाऱ्या अनेक लोकांचा हा गोंधळ काही कमी होत नाही. आपुलाल्या साभिमाने निश्चयेची केला मने, ज्याचा विचार पाहणे घडेची ना. प्रत्येक माणूस स्वतःच्या देवतेचा अभिमान धरतो आणि सर्व करते पण तिचेच आहे असा आपल्या मनाने निश्चय करतो, पण ते खरे की खोटे याचा विचार तो करत नाही. बहुलोकांचा बहुविचार अवघा राहो द्या बाजार, परंतु याचा विचार ऐसा आहे. अशा प्रकारे पुष्कळ लोकांची पुष्कळ मते आहेत. निरनिराळ्या मतांचा सगळा बाजार आपण बाजूस ठेवू. मूळ प्रश्नाचा खरा विचार असा आहे. आपला अनुभव असा की आधी कर्ता असतो आणि मग त्याने निर्माण केलेली वस्तू येते. वर वर्णन केलेले ब्रह्मादिक देव पंचभूतात्मक असल्याने ते काही पंचभूतमय विश्व निर्माण करू शकत नाहीत. म्हणून पंचभूतांच्या पलीकडे जाऊन कर्त्यास धुंडले पाहिजे. पण त्यांच्या पलीकडे निर्गुण स्वरूप आहे. ते निर्विकार असल्याने तेथे कर्तेपण असणे शक्य नाही. श्रोती भावे सावधान, निश्चये तोडावा अनुमान, प्रत्यये मानावा प्रमाण, जाणते पुरुषी. श्रोत्यांनी आता सावधान व्हावे. कर्त्याचा निश्चय करून कल्पना सोडावी. जाणत्या पुरुषांनी प्रत्यक्ष अनुभव पाहून कर्त्याचा निश्चय करावा. जे जे कर्तयाने केले ते ते त्या उपरी झाले, कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की. कर्ता जे जे काही निर्माण करतो ते ते त्याच्यानंतर झालेले असते. कर्त्याच्या आधी ते अस्तित्वात नसते. केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक, तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडेना. आपल्या अनुभवास येणारे हे दृश्य विश्व संपूर्ण पंचभूतिक आहे. त्यामधील ब्रह्मादिक देव देखील पंचभूतिकच आहेत. या कारणाने पंचभूतिक देवांनी पंचभूतिक विश्व निर्माण केले असे होणे शक्य नाही. पंचभूतांच्या अंशांनी पंचभूतिक विश्व निर्माण करणे शक्य नाही. पंचभूतास वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे, पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यात आले. मग कर्ता शोधून काढण्यासाठी पंचभूतांना बाजूस वेगळे काढावे आणि नंतर कर्ता कोण ते ओळखावे. याचे कारण असे की पंचभूते स्वतः जड असल्याने ती स्वतः आपणहून काही निर्माण करीत नाहीत. पण जो कोणी कर्ता आहे त्याच्यामध्ये ती सहजच अंतर्भूत आहे. पण पंचभूतांना वेगळे केले की निर्गुण उरते. तेथे विकार नाही, अर्थात कर्तेपण नाही. म्हणून निर्गुणाच्या दृष्टीने दृश्य विश्व लटके आहे. जे लटके आहे त्यास करता कोणी नाही. हा विश्वाचा देखावा निर्विकार ब्रह्माची आत्मप्रचिती आहे. पंचभूतां वेगळे निर्गुण तेथे नाही करतेपण, निर्विकारास विकार कोण लावू शके. पंचभूतांना वेगळे केले की निर्गुण उरते. तेथे कर्तेपण नसते. कर्तेपण हा विकार आहे. निर्विकार स्वरूपाला विकार लावता येत नाही. निर्गुणास कर्तव्य न घडे, सगुण झाल्यात सापडे, आता कर्तव्यता कोणेकडे बरे पहा. येथे अडचण अशी की निर्गुणाला कर्तेपण लावता येत नाही. सगुण हे निर्माण झालेले असल्याने त्यास कर्तेपण देता येत नाही. मग अखेर कर्तेपणा कोणाला द्यायचा हा प्रश्न शिल्लक उरतोच. लटिक्याचा करता कोण हे पुसणेची अप्रमाण, म्हणून हेची प्रमाण जे स्वभावेची झाले.
याचे उत्तर असे की ब्रह्मवस्तूकडून पाहिले तर सारे दृश्य विश्व लटके आहे, भ्रम आहे, जे मुळात नाहीच नाही. त्याचा कर्ता कोण हे विचारणेच गैर आहे. म्हणून हे विश्व स्वभावतःच झाले असे म्हणणे योग्य आहे. अखंड ज्ञान हा ब्रह्माचा मूल स्वभाव आहे. ज्ञानामध्ये भेद नाही, काल नाही, देश नाही, कारण नाही. ज्ञानामध्ये उत्पत्ती नाही, संहार नाही. ज्ञानामध्ये विरोध नाही, ज्ञानामध्ये दुसरा नाही. असे ज्ञानमय ब्रह्म जिकडे तिकडे स्वतःलाच पाहते. हाच त्याचा स्वभाव होय. जे पूर्ण आहे ते स्वतःला पाहू शकत नाही, म्हणून पूर्णच दृश्य विश्वाच्या रूपाने अपूर्ण होऊन एकाचे अनेक होऊन स्वतःला पाहते. हेच गूढ प्रमेय पुन्हा निराळ्या प्रकारात श्री समर्थ आता मांडतात. एक सगुण एक निर्गुण कोठे लावू करते पण, या अर्थाचे विवरण बरे पहा. एक सगुण आणि दुसरे निर्गुण या दोन्हींपैकी कुणाकडेही सृष्टीचे कर्तेपण देता येत नाही. या अर्थाचे विवेचन कसे ते पहा. सगुणे सगुण केले तरी ते पूर्वीच आहे झाले, निर्गुणास कर्तव्य लाविले नवचे की कदा. सगुणाने सगुण केले असे म्हणावे तर सगुण आधीच निर्माण झालेले आहे. याचा अर्थ असा की सगुणाचा कर्ता सगुणाच्या आधीच असतो. तो सगुण निर्माण करतो, तो सगुणात अंतर्भूत होत नाही. जे निर्गुण आहे ते निर्विकारी असल्याने त्यास कर्तेपणाचा विकार स्पर्श करीत नाही. येथे कर्ताची दिसेना प्रत्यये आणावा अनुमाना, दृश्य सत्यत्वे असेना म्हणून या. अशा रीतीने विचार केला तर सृष्टीचा कोणी कर्ताच आढळत नाही. या प्रत्ययावरून असे अनुमान काढावे लागते की हे दृश्य विश्व खरे नाही, म्हणून अशी अडचण उत्पन्न होते. केले ते अवघेच लटिके तरी करता हे बोलणेची फिके, वक्ता म्हणे रे विवेके बरे पहा. कर्त्याने जे केले असे आपण म्हणतो तेच जर मुळात लटके आहे तर कर्ता कोण याची चौकशी व्यर्थ ठरते. वक्ता सांगतो की याचा नीट विचार करून ते समजून घ्या. बरे पाहता प्रत्यये आला तरी का करावा गलबला, प्रचित आलिया आपणाला अंतर्यामी. नीट विचार करून ही गोष्ट मनाला एकदा पटली की घोटाळा उरणार नाही. आपल्या अंतर्यामी याची प्रचिती मात्र आली पाहिजे. आता असो हे बोलणे विवेकी तोची हे जाणे, पूर्व पक्ष लागे उडवणे ये रवी अनुर्वाच. आता हे बोलणे राहू द्यावे. जो विवेकी असतो तोच हे जाणतो. पूर्व पक्षाने काढलेले आक्षेप कसे सदोष आहेत हे दाखवावे लागते. एरवी हा सिद्धांत शब्दाने वर्णन करता येण्यासारखा नाही. तव श्रोता करी प्रश्न देही सुख दुःख भोगता कोण, पुढे हेची निरूपण बोलिले असे. यावर श्रोत्याने असा प्रश्न केला की देहामध्ये सुख दुःखाचा भोगता कोण. पुढील समासात हाच विषय विवेचिला आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास 8वा. अशा रीतीने श्रोते हो, आपल्या येथे दशक 13व्या मधील समास 8व्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरि ओम, हरि ओम, हरि ओम.